बाबा किती भयानक होता. बाबा बायांना फसवायचा. बायांना मी कृष्णाचा अवतार आहे म्हणून सांगायचा. बाया त्याच्या शब्दावर विश्वास ठेवायच्या. तो त्यांच्या हातात कलश द्यायचा. तो त्यांना सांगायचा की तुम्ही आता डोळे बंद करा. आणि त्यांना विरुद्ध दिशेला तोंड करायला लावायचा आणि हा पाठीमागून उभा राहायचा. बाई सगळं विसरून जायची. दुःख, त्रास, इतर सगळ्या गोष्टी त्या काही क्षणामध्ये ती यासाठी विसरायची. त्याच बाबानं त्यांना एक पानाचा विडा खायला दिलेला होता. एक ग्लासभर तिला काहीतरी असं विचित्र कडू लागणारं प्यायला दिलेलं होतं. आणि ते पान खाल्ल्यामुळं तिचं संपूर्ण शरीर असं थरथरायला लागलं. तिनं जे पिलं होतं, नरडत सगळं तिचं कडू पडलेलं होतं. आणि या सगळ्या गोंधळामध्ये तिला काही त्रास होता, ती कुठून आली, ती कोण आहे, हे सगळं ती विसरलेली होती. कारण तिचा मेंदू काही क्षणापुरता गुलाम झालेला होता. तिच्यासोबत काय होतंय हे तिला अजिबात कळत नव्हतं. कारण तिचं मन हे तिच्या ताब्यात नव्हतं. आणि पान खाल्ल्यामुळं तिच्या शरीरामध्ये जी काही वेगळी जादू तयार व्हायची, ती एकदम असह्य. बाबा तिच्या पाठीमागून तिला पकडायचा. तिच्या कानात काहीतरी पुटपुटायचा. तो म्हणायचा, मी कृष्ण आहे. मी त्या कृष्णाचा अवतार आहे, जो आजच्या काळामध्ये मी कृष्ण बनून आलोय आणि तू माझी राधा आहे. आणि तिलाही वाटायचं असल असं काहीतरी. आणि कृष्ण आणि राधाचं प्रेम कसं असतं, तसं हे प्रेम या दोघांचं त्या ठिकाणी त्या क्षणाला फुलायला लागलं. तो जे सांगेल तसं ती वागत असायची. ती जशी रिस्पेक्ट करते किंवा ती जशी त्याला समजून घेते, ह्याच्या लक्षात आलं की ती त्याच्या ताब्यात आली. ती रिस्पॉन्स देते म्हणल्यानंतर याच्या धाडस अजून वाढायला लागलं. आणि मग जो काही अश्लील प्रकार असतो, मग तिला जवळ घेणं असेल, तिला ते पाजलेलं, तिच्यात जी शारीरिक जादूच होते असं म्हणा, ती या बाबाच्या फायद्याची होती. बाबा तिला पूर्ण ताकदीमध्ये किंवा पूर्ण तिच्यावर अधिराज्य गाजवण्यासाठी तयार सुद्धा होता. बाबा तसा नावाजलेला. इतर मंत्र्यांकडून, आमदारांकडून 50 लाखाच्या खाली काहीच घेत नव्हता. पण या बाया मात्र सुखासाठी, समाधानासाठी, शांतीसाठी त्याच्याकडे यायच्या. हा त्या बाईला ज्यावेळेस स्पर्श करायचा किंवा तिला समोर हे करायचा, तू जर मी सांगेल तसं नाही केलं तर तुझा नवरा मरेल. मग तुला आता काय करावं लागेल? मग तू हे कर, तू ते कर, या पद्धतीचं कर, त्या पद्धतीचं कर. आणि मग तो त्या महिलेसोबत अश्लील चाळे करायचा. ती त्याला संपूर्ण रिस्पॉन्स द्यायचीच. कुठल्याही महिलेने विरोध केला नाही. अशी 1 झाली, 2 झाली, 20 झाल्या, 40 झाल्या, 50 झाल्या, 55 झाल्या, 58 झाल्या. 58 महिलांचे याचे त्या महिलांसोबतचे जे अश्लील चाळे, प्रेम संबंध, शारीरिक संबंध आणि खास करून योनी संबंध हे फार भयानक होते. कारण त्यांना सांगायचा, तुझी जर तू योनी शुद्ध नाही केली तर तुझा नवरा मरेल आणि तुझं काही खरं नाही. या सगळ्या भोळ्या बाबड्या त्याच्या बोलण्यामध्ये अडकायच्या. आणि अडकल्या सुद्धा. मग ती दुसऱ्यांदा यायची, तिसऱ्यांदा यायची. 5-5, 7-7 वर्ष तोच टेबल, तेच ऑफिस आणि याचे असे नाना तऱ्हा.
वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तो कुठे घेऊन गेला असेल माहित नाही, परंतु थेट कृष्णाचा अवतार असणारा त्या महिलांवर आधी राज्य गाजवू लागला. आणि मग याला आणून कोण द्यायच्या? मग त्याचं हे सगळं चालायचं कसं? मग त्यांनी एक शिवलीला नावाचं एक धार्मिक ट्रस्ट तयार केला, ज्याच्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना सदस्य केलं. इतर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली बडी बडी मंडळी त्यानं तिथं डायरेक्टर म्हणून घेतली, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव वगैरे. आणि त्या ट्रस्टच्या त्या कार्यालयामध्ये यायचं कोण? उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, सत्ताधारी, विरोधी पक्ष, या नेत्याच्या जवळचा, त्या नेत्याच्या जवळचा, सगळे याचे भक्त असायचे. कारण हा अंकशास्त्रानुसार भविष्य सांगायचा. लोक धर्मवेडे किंवा देवभोळे किंवा बुवा बाबूच्या नाती कधी लागतात? एक तर त्यांना काहीतरी पाहिजे असतं, आणि ज्यांच्याकडे सगळं असतं त्यांना त्याचं संरक्षण करायचं असतं. संरक्षण करता करता हे कधी आपल्या जवळचं काय देऊन टाकायचे, किंवा इतरांना भूलतापांना बळी पाडून फोटो व्हायरल व्हायचे, आणि त्या बाबाचं प्रस्थ वाढलं. तो 2-500 नाही, 2-5 हजार कोटीचा मालक झाला. मोठे मोठे डेप्युटी कलेक्टर सारखे अधिकारी याचे पार्टनर झाले. या बाबाचं नाव आहे कॅप्टन अशोक खरात. त्याच्या बायकोच्या नावावर बेनामी संपत्ती आहे, त्याच्या नावावर आहे, त्याच्या मुलांच्या नावावर आहे. बायकोचा पार्टनर उपजिल्हाधिकारी आहे नाशिकचा. आणि या खरातनी हे सगळं कांड करत असताना बायकांना काय पाजलो? बाईला जवळ घ्यायचा, स्वतः एखाद्या क्लासमध्ये लघुशंका करायचा, साध्या भाषेत मुतायचा. आणि जे मी मगाशी सांगितलं, तिला ग्लास मधलं प्यायला दिल्यानंतर तिला असं कसं तरी वाटायचं, कडवट लागायचं, ह्याचा मूत प्यायच्या त्या. या त्या बाबाच्या रासलीला आहेत. तुम्ही इतर राज्यातली किंवा इतर देशातली वेगळी सेक्स स्कॅन्डल ऐकली असतील, तर महिलांचं दिवसा ढवळ्या कार्यालयात शोषण करून शेकडो महिलांना योनिशुद्धीच्या नावाखाली त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्यांच्यावर बलात्कार करून तो त्यांना शुद्ध करायचा. आणि याच्यात अधिकाऱ्यांच्या बायका आहेत, नेत्यांच्या बायका आहेत असं म्हणतात. आणि याचे भक्त कोण? याचे भक्त मोठे मोठे राजकीय पुढारी. आणि मग ह्याची फीस 50 लाख सहज दिली जायची, कारण यानं केलेला चमत्कार करोडोत असायचा. 50 लाख म्हणजे काहीतरी टक्केच असतील त्यांच्या व्यवहारामध्ये. आणि मग या सगळ्या गोष्टीतून जे काही मोठं कांड घडलं हे सांगू शकत नाही. आणि हा बायकांना ज्या पद्धतीनं फसवायचा, बायकांशी लैंगिक शोषण करायचा, त्याच्याच कार्यालयातला एक शिपाई जाधव, त्याचं नाव किशोर जाधव, त्यानं हे सगळं पाहिलं, रेकॉर्डिंग काढलं त्याचं. म्हणजे जो भोंदू बाबा अशोक खरात म्हणून आहे, त्याच्या मोबाईलवर जो त्याच्या सीसीटीव्हीचा ऍक्सेस होता, त्याचं रेकॉर्डिंग हिनं मिळवलं. आणि त्या ज्या महिला येत होत्या या खरातकडं, त्यांचे फोन नंबर मिळून तो त्याच्याकडचा शिपाई, तो जाधव, त्या महिलांना ब्लॅकमेल करू लागला. आणि ब्लॅकमेल करता करता एक महिला इतकी परेशान झाली, 7 वर्षांनी तिनं कंप्लेंट दिली. त्याच्यामध्ये तो नाशिकमध्ये परवा अटक झाला. पण त्याला फार मोठा राजश्रय आहे, प्रशासनाचा आश्रय आहे. कलेक्टर पासून, पोलीस अधीक्षकांपासून किंवा मंत्र्यांना, आमदारांपासून सगळेच जर त्याचे भक्त असतील, तर मग नुसताच नाशिक जिल्हा आणि कायद्याचा बालेकिल्ला म्हणून चालणार नाही ना. कायदा तसा राबवला पण गेला पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं भयानक झालं ते न सहन होणार किंवा न चर्चा करू शकणार आहे. म्हणजे जो महाराज ज्या बायांना मूत पाजत असेल, त्यांना सांगून त्यांना राधा बनवत असेल आणि त्यांच्याशी थेट म्हणजे सेक्स करत असेल, शारीरिक संबंध ठेवत असेल, ही साधी गोष्ट नाही. याच्यात या बाबाची किती चूक आहे हे जर शोधण्याचा प्रयत्न केला तर मी म्हणेन
तो फक्त 1% ते 10% चुकलाय. 90% चूक त्या महिला एकदा झाल्यानंतर दुसऱ्यांदा आल्या, तिसऱ्यांदा आल्या, किंवा एकदा केलं काय 10 वेळेस केलं काय, त्या तिथं येऊन सगळं एक्सेप्ट करत होत्या आणि सहन करत होत्या. हे फार भयानक आहे. शिक्षा व्हायची त्यांना होईल, कायदा त्यासाठी सक्षम आहे. परंतु हे जे असलं घाणेरडं कृत्य आहे, महिलांचं जे काही लैंगिक शोषण आहे, त्यांच्या शरीरासोबत केलेला जो अत्याचार आहे, बलात्कार आहे, शारीरिक, मानसिक, आर्थिक, हा इतका भयानक आहे, कल्पना नाही करत. आणि मूत पिऊन आलेल्या बायांचं पुढे किती पुण्य लाभलं. आता त्या बाबाचा फोटो टीव्हीवर सगळीकडे दिसतोय. जेवढ्या बाया त्या व्हिडिओ मध्ये आलेल्या आहेत, त्या 58 बायका कशा घरात जगत असतील किंवा किती अस्वस्थ असतील. आपलं पण नाव येतं की काय, आपलं पण नाव येतं की काय, या धसक्याने एखादी म्हणजे खरंच महाराष्ट्रासमोर येऊन सांगेल की मला असं केलं. सगळ्यांचं रेकॉर्ड आहे बाबाकडे. पोलिसांकडे जाईल, पोलीस त्यांचा तपास करतील, सगळी चौकशी होईल. पण इतका मोठा भयानक सेक्स स्कॅन्डल आणि त्याचे सूत्रधार बडे बडे आयोगाचे अध्यक्ष किंवा इतर मंत्री संत्री, म्हणजे हे किती भयानक आहे. कारण राज्य महिला आयोगाच्या नेत्या तर त्याचं पाद्यपूजन करायचे. सुशिक्षित, रुबाबदार स्त्रियांबद्दल काय बोलावं. आणि एवढ्या चांगल्या पदावर बसल्यानंतर तुम्हाला एखादा गुरु करावा लागतो, तुम्ही त्याला नवरा बायकोंना गुरु बनवता. तुम्ही ज्या पदावर बसलाय त्या पदाचा गैरवापर होतो. अहो, 48 किलोमीटरची पाईपलाईन फक्त या बाबाच्या फार्म हाऊसवर शासन स्वतंत्र GR करून जर करत असेल, आणि दुसऱ्या बाजूला असे काही तालुके, जिल्हे, गाव आहेत जिथं लोकांना वर्षानुवर्ष पाणी नाही हो प्यायला. कुठं निघून ठेवलाय महाराष्ट्र आमचा. हे भयानक घडतंय. आणि बायांनी हे सगळं ऍक्सेप्ट केलं म्हणून गप्प बसल्या. त्याचे परिणाम तो बाबा भोगतोय आज. पण ज्या बायांनी ही सवय लावली, त्याच हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांची काय भूमिका आहे हे सुद्धा विचार केला तर डोकं चालत नाही. एवढंच मला सांगायचं. पण सगळ्या त्याचा मूत पिऊन त्या ठिकाणी काय शुद्धिक्रिया झाली असेल हे फक्त त्या बाबाला आणि ज्यांनी कुणी पिला असेल त्यांनाच माहिती आहे. पण हे इतकं दुर्दैवी आहे, इतकं घाणेरड आहे, इतकं विक्षिप्त आहे. याची जोड म्हणजे जी एप्स्टीन फाईल आली, ज्याच्यामध्ये मुलींचं ज्या पद्धतीनं शोषण झालं, आणि जगभरातले बडे बडे लोक आहेत, ही तर महाराष्ट्रातली आहे. अर्ध मंत्रिमंडळ काही महत्वाचे लोक ह्याचे लाभार्थी आहेत. आणि तो बाबा मात्र बेफाम हे सगळे करत होता. कोणाच्या आशीर्वादानं याचा शोध घ्यावा लागेल. पोलीस तपास करतीलच. पण जे पुढे आलंय ते अत्यंत भयानक आहे. मूत पिऊन चमत्कार घडतो का? योनिशुद्धी झाली का? आणि आता तुम्हाला धनलाभ, सुखशांती मिळाली का? हा माझा प्रश्न आहे. त्याचं उत्तर अपेक्षित आहे. आणि मी जे बोलतोय ते खरं आहे की खोट आहे, नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.